त्या दोघीही मैत्रिणी होत्या. लग्नाआधी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी त्या सदाशिव पेठेत एकाच रूमवर राहायच्या. काही काळानंतर दोघींचीही लग्न झाली. त्यातील एक आंबेगाव बुद्रुक परिसरातील निर्माण विवाह सोसायटीत तर दुसरी आंबेगाव पठार परिसरातील MRED सोसायटीत वास्तव्यास होत्या. लग्नानंतर दोघीजणी अनेक वर्षानंतर मार्च आणि एप्रिल महिन्यात भेटल्या. म्हणजेच एक जण दुसरीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेली. जाताना मात्र सोबत कोल्ड कॉफी घेऊन गेली. मात्र घरी जाणाऱ्या या मैत्रिणीचे इरादे काही नेक नव्हते, कारण सोबत घेऊन गेलेल्या कोल्ड कॉफीत होतं गुंगीचं औषध. दोघी बसल्या, गप्पा मारल्या, तर दुसरी कोल्ड कॉफी प्यायली आणि त्यानंतर हळूहळू ती बेशुद्ध पडली. त्यानंतर दुसरीने मात्र आपल्याच मैत्रिणीचं घर साफ केलं. कपाटात ठेवलेले तब्बल 6 लाखांचे दागिने घेऊन ही मैत्रीण निघून गेली. त्यानंतर आणखी महिन्याभरानंतर ही मैत्रीण आली. सोबत कोल्ड कॉफी होतीच. दोघी भेटल्या, गप्पाही मारल्या आणि ही कोल्ड कॉफी पिल्यानंतर ही हळूहळू बेशुद्ध होत गेली. यावेळेस मात्र मैत्रीण गेल्यानंतर दुसरीला काहीच गडबड वाटली नाही. तिने घराची झडती घेतली, कपाट चेक केलं, तेव्हा मात्र तिने कपाळावर हात मारून घेतला. कपाटातील दागिने चोरीला गेले होते. मग मात्र तिने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला 194/25 भारतीय न्याय संहिता 23 चे कलम 305 123 नुसार गुन्हा दाखल झालेला आहे. याच्यामधली जी फिर्यादी आहे तिला तिच्याच मैत्रिणीनं गुंगीचं औषध देऊन लुबाडलेलं आहे. तर या इन्सिडेंट असं आहे की या दोघी जणी 3 वर्षापासूनच्या मैत्रिणी आहेत. याच्यापूर्वीच्या ह्याच्यातली आरोपी बँकिंगची एक्झाम देते, तिचा नवराही असंच MPSC वगैरे काहीतरी एक्झाम देत आहे. आणि ह्या दोघी मैत्रिणी असल्यामुळे तिच्या घरी 6/3/2025 रोजी आलेली होती. त्यावेळेला येताना स्वतःच कोल्ड कॉफी घेऊन आली आणि ती मैत्रिणीला म्हटली की आपण दोघी मिळून घेऊया, असं म्हणून तिने ती मैत्रिणीला दिली. त्याच्यानंतर फिर्यादीला ही गुंगी आली आणि ती बेशुद्ध अवस्थेत मध्ये गेल्यानंतर हिनं तिच्या घरातले कपाट वगैरे उघडून सोनं वगैरे सगळं घरातलं घेऊन गेलं, ज्याची किंमत जवळपास 5,46,000 एवढी आहे. परंतु फिर्यादीचे हे लक्षात आलेलं नव्हतं. सेकंड टाइम परत एकदा ही मैत्रीण आली आणि परत एकदा ही कॉफी दिली गेली. त्याच्यानंतर परत ही अशी झाली. त्यावेळेला हिला थोडासा संशय आला की काहीतरी वेगळं घडतंय ह्याच्यामध्ये. म्हणून तिनं घरातलं हे दागिने वगैरे चेक केलं असता तिच्या लक्षात आलं की आपल्या घरातले दागिने वगैरे हे झालेले आहेत. त्याच्यानंतर तिनं आरोपी महिलाशी संपर्क केला, परंतु तिनं त्याच्यावरती काहीच असा रिस्पॉन्स नाही दिला पॉझिटिव्ह. त्यामुळे तिनं येऊन पोलिसांमध्ये कंप्लेंट केली आणि भारतीय विद्यापीठ पोलिसांनी सदर महिलेला पुणे रेल्वे स्टेशन इथं अटक केली. त्याच्यामध्ये चौकशी अंती तिच्याकडून ही सगळी रक्कम रिकव्हर झालेली आहे. आणि तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की ह्या आरोपीनं अशाच प्रकारे स्वतःच्या घरी म्हणजे सासरी सुद्धा असाच प्रकार केलेला आहे. तिथलं सुद्धा जवळपास सोनं असंच लंपास केलेलं आहे. त्यामुळे त्या बाबतीत तिथेही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून या 25 वर्षाच्या मैत्रिणीला अटक केली आहे. तिने चोरलेले दागिनेही पोलिसांनी जप्त केलेत. पोलिसांच्या तपासात या चोरट्या मैत्रिणीला ऑनलाईन गेमिंगचा नाद असल्याचं निष्पन्न झालंय आणि त्यातूनच तिने असे प्रकार करायला सुरुवात केल्याचं समोर आलंय. मात्र मैत्रिणीने मैत्रिणीलाच कोल्ड कॉफीतून गुंगीचं औषध देऊन केलेला हा प्रकार पुण्यात चर्चेचा विषय ठरतोय. पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट, लोकमत व्हिडिओज.